हॅलो गाईज, किती सुंदर मध्ये गार्डनमध्ये छान असं माझं गुलाबाचं फुल आलेलं आहे. त्यानंतर सकाळी उठल्या आधी गरम पाणी पिऊन घेतलं. त्यानंतर लगेच वर्कआउटला सुरुवात केली. क्रंचेस मारून घेतले. आज मी बॉल घेऊन साईड क्रंचेस आणि फ्रंट क्रंचेस वगैरे मारून घेतले. त्यानंतर माझं पूर्ण मी वर्कआउट करून घेतला. त्यानंतर आज मी यांच्या टिफिनसाठी बनवणार होते धपाटे. दुधीचे धपाटे केले होते. दुधी खिसून घेतली. त्यामध्ये कोथिंबीर, तीळ, तिखट, हळद, धणे पावडर आणि गव्हाचं पीठ, थोडंसं ज्वारीचं आणि 2 चमच बेसनाचं पीठ टाकून छान मिश्रण केलं होतं. त्यानंतर मी दुपारी घरीच पनीर बनवायला घेतलं. अर्धा लिटर दूध घेतलं. त्याच्यामध्ये अर्धा कट करून लिंबू पिळून घेतला आणि अशा प्रकारे दूध फोडून घेतलं. त्यानंतर सर्व पाणी असं बाजूला झाल्यानंतर पाणी गाळून घेतलं आणि असं साईडचा पनीरचा भाग जो होता ना, त्याला एका असं पोटलीमध्ये बांधून ठेवला आणि त्यावर वजन पडण्यासाठी म्हणून खलबत्ता ठेवून घेतला. आणि 4 तासानंतर पहा, आपला घरगुती असा मस्त मऊ मऊ असा पनीर तयार आहे. बाहेरचं विकतचं पनीर आणण्यापेक्षा मी घरीच पनीर बनवत आहे. त्यानंतर सायंकाळी जेवणामध्ये इडली केली होती. आणि इकडे पाहू शकता रुद्राक्षीचा डान्स. तिला फुलवंती गाणं सध्या खूप आवडतं तिला. मस्त डान्स करते. आणि असा मी माझा दिवस संपवला. आय होप तुमचाही दिवस चांगला गेला असेल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.